आज आपल्याला नवीन धडा शिकायचा आहे, सेकंडरी स्टोरेज. तुमच्या पुस्तकातला सेकंडरी स्टोरेज धडा, पान नंबर बघा 154. ठीक आहे, नवीन धडा सुरू करायचा आहे आज आपल्याला. पान नंबर 154 काढा तुमच्या पुस्तकामध्ये. आता बघा, स्टोरेज म्हणजे काय? कम्प्युटरमध्ये माहिती साठवून ठेवणे म्हणजे स्टोरेज. ठीक आहे, स्टोरेज म्हणजे काय? संगणकामध्ये माहिती साठवून ठेवणे म्हणजे स्टोरेज. आता स्टोरेजचे सुद्धा दोन प्रकार येतात. पहिला येतो प्रायमरी स्टोरेज आणि दुसरा येतो सेकंडरी स्टोरेज. ठीक आहे, पहिला कोणता येतो? प्रायमरी स्टोरेज आणि दुसरा येतो सेकंडरी स्टोरेज. आता आपण जेव्हा संगणकामध्ये माहिती टाईप करत असतो किंवा काहीतरी काम करत असतो, त्यावेळेस आपला डाटा ऑटोमॅटिकली कुठं स्टोअर होतो? प्रायमरी स्टोरेजमध्ये. ठीक आहे, आपण जेव्हा संगणकावर काम करत असतो, काहीतरी टाईप करत असतो, तेव्हा डेटा ऑटोमॅटिकली कुठं स्टोअर होतो? प्रायमरी स्टोरेजमध्ये. जेव्हा आपण डेटा सेव्ह करतो, सेव्ह कमांड देतो की नाही आपण कम्प्युटरमध्ये, वर्डमधून किंवा एक्सेलमधून, फाईलमधून आपण डेटा सेव्ह करतो, तेव्हा तो प्रायमरी स्टोरेजमधून जातो सेकंडरी स्टोरेजमध्ये. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे? म्हणजे प्रायमरी स्टोरेज हे काय आहे? टेम्पररी स्टोरेज. कारण की तिथे डेटा काय होतो? टेम्पररीली स्टोअर राहतो, जोपर्यंत आपला संगणक ऑन आहे तोपर्यंत. लक्षात आलं आहे? प्रायमरी स्टोरेज इज अ temporary storage. Temporarily stores the data that still your PC is on. आणि प्रायमरी स्टोरेज कोणाला म्हटलं जातं? रॅमला. हे लक्षात ठेवायचं. रॅमचा फुल फॉर्म काय? रँडम ॲक्सेस मेमरी. आपल्या कॉम्प्युटरमध्ये एक चिप असते, त्या चिपला म्हणतात रॅम. आणि ती रॅम चिप काय करते? टेम्पररीली म्हणजे काही वेळापुरता डाटा स्टोअर करून ठेवू शकते. काही वेळापुरता म्हणजे किती वेळ? जोपर्यंत आपला संगणक ऑन आहे तोपर्यंत. जर संगणक आपण बंद केला किंवा आपला कॉम्प्युटर स्विच ऑफ झाला, लाईट गेल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे कम्प्युटर स्विच ऑफ झाला, तर रॅममधली माहिती काय होते? ऑटोमॅटिकली निघून जाते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. थिअरीमध्ये विचारतील आपल्याला. रॅमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रॅम काय करते? तात्पुरत्या स्वरूपात माहिती साठवून ठेवते. तात्पुरता वेळ म्हणजे किती वेळ? जोपर्यंत आपला कम्प्युटर सुरू आहे. आपला कम्प्युटर बंद झाला किंवा लाईट गेली किंवा आपण कम्प्युटर स्विच ऑफ केला, तर रॅममधली माहिती काय होते? निघून जाते. मग आपल्याला जर माहिती परमनंटली साठवून ठेवायची असेल तर आपण काय करतो? डेटा सेव्ह करतो. जेव्हा आपण डेटा सेव्ह करतो तेव्हा तो प्रायमरी स्टोरेजमधून निघून कुठे जातो? सेकंडरी स्टोरेजमध्ये जातो. आलं लक्षात? सेकंडरी स्टोरेज काय करतं? डेटा परमनंटली साठवून ठेवू शकतो. म्हणजे तुम्ही संगणक बंद करा, शटडाऊन करा, ती फाईल क्लोज करून टाका, तरी तुमचा डेटा काय राहील? सेफ राहील. कशामध्ये? सेकंडरी स्टोरेजमध्ये. एवढं लक्षात आलेलं आहे? स्टोरेज म्हणजे काय? कम्प्युटरमध्ये माहिती साठवून ठेवणे म्हणजे स्टोरेज. तर कम्प्युटरमध्ये माहिती कुठे कुठे साठवून ठेवली जाते? प्रायमरी स्टोरेजमध्ये आणि सेकंडरी स्टोरेजमध्ये. प्रायमरी स्टोरेजमध्ये माहिती ऑटोमॅटिकली साठवली जाते. जेव्हा आपण कम्प्युटरवर काम करतोय, सेव्ह करायच्या आधी माहिती कुठे असते? प्रायमरी स्टोरेजमध्ये. आणि जेव्हा आपण माहिती सेव्ह करतो, सेव्ह कमांड दिली की ती प्रायमरी स्टोरेजमधून निघून कुठे येते? सेकंडरी स्टोरेजमध्ये. प्रायमरी स्टोरेजमध्ये फक्त एकच डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसचं नाव काय आहे? रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी चिप. जी माहिती टेम्पररीली म्हणजे काही वेळापुरती साठवून ठेवू शकते, जोपर्यंत तुमचा PC ऑन आहे तोपर्यंत.
सेकंडरी स्टोरेजमध्ये काय काय येतं? हार्ड डिस्क तुम्ही ऐकलं आहे नाव. सॉलिड स्टेट स्टोरेज. सॉलिड स्टेट स्टोरेज म्हणजे काय? आपल्या मोबाईलमध्ये जी आपण चिप टाकतो की नाही, 16 GB 8 GB 4 GB, एक छोटीशी चिप येते आपल्याला. जास्त प्रमाणात जर डेटा साठवायचा असेल मोबाईलमध्ये तर ती चिप म्हणजे सुद्धा काय आहे? सॉलिड स्टेट स्टोरेज. त्यानंतर आहे ऑप्टिकल डिस्क, CD किंवा DVD, हे काय आहे? ऑप्टिकल डिस्क. आणि चौथा आहे क्लाउड स्टोरेज. हे क्लाउड स्टोरेज आपण नंतर डिटेलमध्ये शिकू, कारण हे क्लाउड स्टोरेज म्हणजे काय असतं? इंटरनेटवर आपण माहिती साठवतो. हे कोणतंही डिव्हाइस आपल्याजवळचं डिव्हाइस नाही आहे. एखादी कंपनी आपल्याला माहिती साठवण्यासाठी काय देते? सुविधा. आणि त्यांच्या डिव्हाइसवर आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपला डाटा काय करतो? स्टोअर करतो. त्याला म्हणतात क्लाउड स्टोरेज. ठीक आहे, एवढं लक्षात आलेलं आहे इंट्रोडक्शन. धड्याचं नाव आहे आपल्या सेकंडरी स्टोरेज. पण सेकंडरी स्टोरेज त्याच्या आधी काय असतं? प्रायमरी स्टोरेज. ते आपण समजून घेतलं. प्रायमरी स्टोरेज म्हणजेच रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, ज्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात माहिती साठवून ठेवली जाते. जेव्हा आपण फाईल सेव्ह करतो तेव्हा रॅममधून ती ॲक्च्युली कुठे जाते? सेकंडरी स्टोरेज, जे आपल्याला आज शिकायचं आहे. सेकंडरी स्टोरेजचा एक महत्त्वाचा मुद्दा कोणता? की हा माहिती जो आहे तो परमनंटली साठवून ठेवतो. म्हणजे याच्यामधली माहिती निघून जात नाही. टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे याच्यामधली माहिती निघून जात नाही. तर सेकंडरी स्टोरेजचे कोणते कोणते प्रकार आहे? एक आहे हार्ड डिस्क, दुसरं आहे सॉलिड स्टेट स्टोरेज, तिसरं ऑप्टिकल डिस्क आणि चौथं क्लाउड स्टोरेज. आता हार्ड डिस्क म्हणजे काय असते? आपण गुगलवर सर्च करू इमेज हार्ड डिस्क. ही बघा, अशा पद्धतीची असते हार्ड डिस्क. ही आपल्याला दिसत नाही, कारण ही कुठे असते? CPU आतमध्ये. इथे जरी आपल्याला इमेजेस आपल्याला दाखवलेलं आहे गुगलनी, पण तुम्ही तुमच्या कम्प्युटरकडे जर बघितलं तर तुम्हाला अशी हार्ड डिस्क दिसणार नाही कधीच, कारण ही कुठे असते? CPU आतमध्ये असते. हे बघा, अशा पद्धतीने हा असा असतो आपला CPU. आणि CPU आतमध्ये या ठिकाणी कुठेतरी काय असते? हार्ड डिस्क फिट केलेली असते. म्हणजे तुम्ही तुमचा कम्प्युटर जर खोलला, CPUला जर खोललं, तरच तुम्हाला या पद्धतीची हार्ड डिस्क दिसून पडेल तिथे. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. हार्ड डिस्क जी असते ही कुठे असते? CPU आतमध्ये. बघा, इथे आपण लिहिलं आहे इंटरनल हार्ड डिस्क. इंटरनल हार्ड डिस्क का म्हणतात? कारण ती CPU आतमध्ये असते. आणि एक दुसरा प्रकार हार्ड डिस्कचा एक्सटर्नल हार्ड डिस्क. आता एक्सटर्नल म्हणजेच काय? ती कुठे असणार? CPU बाहेर असणार. हे बघा, अशा पद्धतीची असणार. आणि एका केबलच्या साहाय्याने ती आपल्या कम्प्युटरला जोडली जाणार. आले दोन प्रकार लक्षात हार्ड डिस्कचे? इंटरनल हार्ड डिस्क, एक्सटर्नल हार्ड डिस्क. इंटरनल हार्ड डिस्क ही प्रत्येक कम्प्युटरमध्ये असते, कंपल्सरी आहे. कारण आपलं ऑपरेटिंग सिस्टम आपण मागच्या धड्यामध्ये शिकलो. ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर धड्यामध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ते सुद्धा शिकलो. तर हे सगळे सॉफ्टवेअर आपले कुठे स्टोअर असतात? इंटरनल हार्ड डिस्कमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे इंटरनल हार्ड डिस्क ही प्रत्येक कम्प्युटरला कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. एक्सटर्नल हार्ड डिस्क तुम्हाला जर आवश्यकता असेल तरच तुम्ही लावता. म्हणजे तुम्हाला डाटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, किंवा तुमचा हार्ड डिस्कमध्ये तुम्हाला जागा ठेवायची आहे. तुम्ही रोज खूप सारा डाटा सेव्ह करता, इंटरनल हार्ड डिस्कची जागा फुल होत चालली आहे, तर अशा वेळेस आपण काय करतो? एक्सटर्नल हार्ड डिस्कचा वापर करतो. डाटा एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर मूव्ह करण्यासाठी, किंवा एक बॅकअप म्हणून, आपल्या डेटाचा एक बॅकअप म्हणून आपण कसला वापर करतो? एक्सटर्नल हार्ड डिस्क. तर एक्सटर्नल हार्ड डिस्क बघा कशी दिसते. CPU बाहेर असते आणि एका केबलच्या द्वारे ती संगणकाच्या USB पोर्टला जोडली जाते. हे लक्षात ठेवायचं. केबलद्वारे ती संगणकाच्या USB पोर्टला जोडली जाते.
ठीक आहे. आता अजून आपल्याला हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रकार बघायचे आहे. तर ते आपण काय करू, पुढच्या रविवारी बघूया. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रकार, पान नंबर 156 वर. डिस्क कॅचिंग, रेडंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क, फाईल कॉम्प्रेशन, हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण आपण ते पुढच्या रविवारी बघूया. क्लाउड स्टोरेज आणि हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रकार. आता आपण बघूया सॉलिड स्टेट स्टोरेज. आता याच्यामध्ये एक शब्द बघा कोणता आहे, सॉलिड स्टेट. सॉलिड म्हणजे काय, न हलणारे भाग म्हणजे सॉलिड स्टेट. तर आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, सॉलिड स्टेट स्टोरेजमध्ये हलणारे भाग नाहीत. जसं हार्ड डिस्कमध्ये बघा काय दिसतं आपल्याला, हार्ड डिस्कच्या आतला भाग दाखवला आहे बघा, इथे एक डिस्क आहे आणि एक ही पट्टी दिसते बघा याच्यावर. ही पट्टी काय आहे, रीड राईट हेड, म्हणजे या डिस्कवरची माहिती वाचण्यासाठी हेड. म्हणजेच हार्ड डिस्कमध्ये काय आहे, एक मोटर आहे, डिस्क आहे, मोटर डिस्कला फिरवते आहे, त्याच्यावर रीड राईट हेड फिरतो आहे, म्हणजे याच्यामध्ये हलणारे भाग आहेत. ऑप्टिकल डिस्क तुम्हाला माहीतच आहे, CD DVD ही आतमध्ये फिरते. CD जेव्हा आपण VCRमध्ये किंवा CD ड्राईव्हमध्ये टाकतो तेव्हा ती गोल फिरते आतमध्ये, पण तसं सॉलिड स्टेट स्टोरेजमध्ये नाही आहे. हे बघा सॉलिड स्टेट स्टोरेज, तुमच्या मोबाईलमध्ये हे तुम्ही वापरलं पण असेल, त्याच्यामध्ये हलणारे भाग नाहीत, म्हणून याला काय म्हटलं जातं, सॉलिड स्टेट स्टोरेज. ठीक आहे ना. एक अजून एक प्रकार तुम्ही पाहिलेला आहे, हा पेन ड्राईव्ह. हा प्रकार काय आहे, पेन ड्राईव्ह. हा पण कसला प्रकार आहे, सॉलिड स्टेट स्टोरेज. याच्या पण आतमध्ये एक चिप असते आणि हे आपण पेन ड्राईव्ह कुठे जोडतो, संगणकाच्या USB पोर्टला. ठीक आहे. हे दोन महत्त्वाचे प्रकार लक्षात ठेवायचं. एक तर आपल्याला माहीतच आहे मेमरी कार्ड, जे आपण मोबाईलमध्ये वापरतो. दुसरं मी सांगितलं तुम्हाला आत्ता, पेन ड्राईव्ह, जे कुठं जोडलं जातं, संगणकाच्या USB पोर्टला जोडलं जातं. ठीक आहे. तर बघा आता आपलं तुम्हाला दोन प्रकार चांगले लक्षात आले. एक हार्ड डिस्क, हार्ड डिस्कचे दोन प्रकार, इंटरनल हार्ड डिस्क, एक्सटर्नल हार्ड डिस्क. सॉलिड स्टेट स्टोरेज, याचे दोन प्रकार कोणते, इथे लिहू आपण. एक म्हणजे मेमरी कार्ड आणि दुसरं पेन ड्राईव्ह. ठीक आहे, लक्षात आले दोन प्रकार, मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह. आता तिसरा प्रकार कोणता, ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्क आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, CD आणि DVD. CD आणि DVD हेच काय आहे, ऑप्टिकल डिस्क आहे की नाही. आपण त्याला आतापर्यंत काय म्हणत होतो, CD कॉम्पॅक्ट डिस्क, DVD डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, पण ॲक्च्युली तो कसला प्रकार आहे, ऑप्टिकल डिस्कचा प्रकार आहे. आता याच्यामध्ये एक नवीन ॲडव्हान्स डिस्क आली आहे आता, ब्लू रे डिस्क. बघा ऑप्टिकल डिस्कमधला सर्वात पहिला प्रकार आपल्याला माहिती आहे CD, नंतर आला होता DVD आणि आता कोणता आला एक ब्लू रे डिस्क. ठीक आहे. CD आपल्याला माहिती आहे, सर्वात आधी CDच निघालेली होती. मग त्याच्यामध्ये काय झालं, स्टोरेजची क्षमता वाढली आणि आणखी काही सुविधा वाढल्या. जसं CD 750 MBचीच येत होती, DVD किती कॅपॅसिटीची यायला लागली, 4.7 GB. आता ब्लू रे डिस्क जी आहे ती जवळपास येते 50 GBच्या आसपास. ठीक आहे ना. आता हे स्टोरेजची जी क्षमता आहे ती कशी मोजायची ते आपण नेक्स्ट संडेला बघू. आता मी काय म्हटलं, CD 750 MB, DVD 4.7 GB, किती MB म्हणजे 1 GB, किती GB म्हणजे 1 TB. ठीक आहे, हे कसं मोजलं जातं
हे आपण पुढच्या रविवारला बघूया. आता फक्त एक लक्षात ठेवायचं, सी डीची क्षमता जी होती ती सर्वात कमी होती ऑप्टिकल डिस्कमध्ये, किंवा कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणती आहे कॅपॅसिटी? डी व्ही डीची. आणि त्याच्यापेक्षाही जास्त कॅपॅसिटी कोणाची आहे? ब्लू रे डिस्क याची. ठीक आहे ना. आता सी डी जे आहे किंवा ऑप्टिकल डिस्क जे आहे, ऑप्टिकल डिस्कचे पुन्हा 3 प्रकार आहेत. इथेच लिहितो मी. ऑप्टिकल डिस्कचे 3 प्रकार आहेत टाईप्समध्ये. कोणते कोणते 3 प्रकार आहे? सी डी, रॉम. ठीक आहे. पहिला प्रकार कोणता आहे? सी डी रॉम म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ऑनली मेमरी. आणखी एक दुसरा प्रकार आहे सी डी आर म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. आणि तिसरा प्रकार आहे सी डी आर डब्ल्यू म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रीरायटेबल. आता फक्त हे सी डीचेच प्रकार आहे असं नाही, डी व्ही डीचे सुद्धा हे प्रकार आहेत आणि ब्लू रे डिस्कचे सुद्धा प्रकार आहेत. आता रॉमचा अर्थ काय होतो? ही पहिली डिस्क म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला सांगतो. आता सी डी रॉम म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ऑनली मेमरी. रीड ऑनली म्हणजे ती फक्त काय करता येईल आपल्याला? त्याच्यामधली माहिती किंवा डेटा वाचता येईल. ठीक आहे. रीड ऑनली म्हणजे काय? त्याच्यामधला डेटा फक्त आपल्याला वाचता येईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. सी डी आर म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल म्हणजे ब्लँक सी डी, त्याच्यामध्ये काहीच नसणार. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन डेटा काय करू शकणार? स्टोअर करू शकणार. स्टोअर करणारा डेटा. आणि तिसरी जी आहे सी डी आर डब्ल्यू. आर डब्ल्यूचा अर्थ होतो रीरायटेबल. आर डब्ल्यूचा अर्थ काय होतो? रीरायटेबल म्हणजे तुम्ही एकदा त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केला तरी पुन्हा पुन्हा तुम्हाला काय करता येईल? त्याच्यामध्ये डेटा भरता येईल. त्याच्यामधला डेटा, तुम्हाला नको असलेला डेटा डिलीट करता येईल, पुन्हा त्याच्यामध्ये नवीन माहिती भरता येईल. म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारी ही डिस्क आहे, म्हणून हिला म्हणतात रीरायटेबल. आले लक्षात? रॉम म्हणजे रीड ऑनली मेमरी, याच्यामध्ये जो डेटा आहे तो तुम्हाला फक्त वाचता येईल. सी डी आर म्हणजे फक्त एकदाच रेकॉर्ड करता येईल. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एकदा डेटा रेकॉर्ड केला की ती काय झाली? सी डी रॉम. म्हणजे या सी डी रेकॉर्डेबललाच तुम्ही काय म्हणाल मग? रॉम म्हणाल. पण ही जी नवीन ही जी तिसरी डिस्क आहे ह्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला? पुन्हा पुन्हा डेटा रेकॉर्ड करता येईल, रेकॉर्ड डिलीटसुद्धा करता येईल आणि नवीन माहिती भरता येईल. ठीक आहे. सोप्या भाषेत आले लक्षात तुमच्या? पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. सेकंडरी स्टोरेज. मी तुम्हाला सांगितलं स्टोरेज म्हणजे काय? माहिती साठवून ठेवणे म्हणजे स्टोरेज. आता हे सेकंडरी नाव काय आहे याला? कारण की त्याच्या आधी काय होतं? प्रायमरी स्टोरेज. आपण माहिती टाईप केली किंवा आपण कम्प्युटरवर काम करतोय तेव्हा ऑटोमॅटिकली माहिती कुठे जाते? प्रायमरी स्टोरेजमध्ये. मग जेव्हा आपण माहिती सेव्ह करतो तेव्हा ती कुठे जाते? सेकंडरी स्टोरेज. आता मराठीमध्ये मग आपण म्हणतो की नाही, प्रायमरी म्हणजे प्राथमिक, सेकंडरी म्हणजे सेकंड, दुसरा नंबर. प्रायमरी प्राथमिक झाल्यावर सेकंडरी. मग आपण काय पाहिलं? प्रायमरी स्टोरेजचे प्रकार एकच आहे त्याच्यामध्ये, रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचा फुल फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात माहिती साठवून ठेवली जाते. तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे किती वेळापुरती? जोपर्यंत संगणक सुरू आहे तोपर्यंत. काम करता करता जर लाईट गेली तर त्याच्यामधली माहिती निघून जाईल, मिळणार नाही तुम्हाला. आणि सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेजचं काय पाहिलं आपण? परमनंटली माहिती साठवून ठेवू शकतो. आता याच्यामधले प्रकार कोणते कोणते? हार्ड डिस्क. हार्ड डिस्कचे 2 प्रकार, इंटरनल आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क. सेकंड सॉलिड स्टेट स्टोरेज, मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह. तिसरं ऑप्टिकल डिस्क, सी डी, डी व्ही डी आणि आत्ता जे नवीन आलेलं आहे ब्लू रे डिस्क.
ऑप्टिकल डिस्कमधलेच एक प्रकारचे काय आहे टाईप्स, म्हणजे सी डीचे किंवा डी व्ही डीचे टाईप्स. सी डी रॉम म्हणजे याच्यामध्ये आधीच माहिती असते ती आपल्याला वाचता येते. सी डी आर ब्लँक सी डी, त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करता येते. सी डी आर डब्ल्यू म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल, पुन्हा पुन्हा माहिती भरता येते, माहितीमध्ये बदल करता येते, माहिती डिलीटसुद्धा करता येते. ठीक आहे. आता एवढं तुम्ही पुन्हा रिवाईज करा, पुस्तकामध्ये वाचा. पुस्तकामध्ये आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेले आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या रविवारी आपण काय बघूया, हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रकार आणि क्लाउड स्टोरेज आणि ब्लूरे डिस्कबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. म्हणजे पुढच्या रविवारी आपला सेकंडरी स्टोरेज हा धडा कंप्लीट होऊन जाईल. ओके. आता आपण थांबूया.